प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर पडद्याच्या मागे काम करणारा परमेश्वर आहे. आपल्याला असं वाटत आहे का की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये शांत आहे, तो काही काम करत नाही? तर लक्षात घ्या, परमेश्वर कधीच थांबत नाही. तो सतत आणि सारखा आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. कदाचित तुम्ही म्हणत असाल मी प्रार्थना करत आहे, तुम्ही असं म्हणत असाल की मी सर्वात उत्तम ते करत आहे, मी प्रार्थना करत आहे, उपवास करत आहे, मी बायबल वाचत आहे, तरी देखील परमेश्वर माझ्या जीवनामध्ये शांत आहे. आपल्याला असं वाटत आहे का? तर मग लक्षात घ्या, एक अलौकिक गुपित, एक रहस्य आज आपण शिकणार आहोत. हा पूर्ण व्हिडिओ पहा, सोबत राहा. आपण एक गुपित आणि एक रहस्य शिकणार आहोत, जिथे आपण पाहणार आहोत परमेश्वर पडद्याच्या मागे एक मोठ्या गोष्टीची तयारी करत आहे. तुमच्या जीवनामध्ये एक अलौकिक, असाधारण आणि तुमच्या कल्पनांच्या पलीकडे कार्य करण्यास तो तयार आहे. रोमकरास 8:28 मध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर सर्व गोष्टी त्याच्या वेळेमध्ये सुंदर आणि अद्भुत करणारा परमेश्वर आहे. जो त्याच्यावर प्रेम करतात, परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या करतो, त्यांच्या हितार्थ करतो, त्यांच्या कल्याणार्थ करतो. तो सर्व गोष्टी मिळवून आपल्यासाठी उत्तमता करतो. या सर्व गोष्टींमध्ये उशीर देखील आहे. या सर्व गोष्टींमध्ये काही वेळेला तुमच्या वेदना, तुमचे संघर्ष, हे सगळं काही मिळवून परमेश्वर म्हणतो मी ते सर्व घेऊन तुझ्या कल्याणार्थच ते करणार आहे. म्हणून काळजी करू नका. तुम्ही ज्या संघर्षातून, ज्या वेदनेतून, ज्या उशिरातून चाललेला आहात, परमेश्वर ते सर्व घेऊन तुमच्या कल्याणार्थ तो बदलण्यास समर्थ परमेश्वर आहे. देवावर विश्वास ठेवा, त्याच्यावर भरोसा ठेवा. या मधल्या काळामध्ये एक चांगलं हृदय बाळगा, एक आभारूपी हृदय, एक धन्यवादित हृदय बाळगा. परमेश्वर काहीतरी मोठं आपल्या जीवनात करावयास सिद्ध आहे, तयार आहे, आणि विश्वास बाळगा. अनेकदा आपल्याला असं वाटत असतं की परमेश्वर माझ्या जीवनात शांत आहे. लक्षात घ्या, परमेश्वर त्याचं कार्य शांतपणे करत असतो. तो शांतपणे त्याचं कार्य करत असतो. आपण बायबलमध्ये योसेफाचं जीवन पाहू शकतो. त्याला त्याच्याच भावांनी खड्ड्यामध्ये टाकलं, आणि जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की काही इजिप्तचे लोक रस्त्यातून जात आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांनी आपल्या भावाला घेतलं आणि त्या व्यापाऱ्यांना विकून टाकलं. लक्षात घ्या, त्या सगळ्या मधल्या काळामध्ये परमेश्वर काहीतरी मोठं आणि अलौकिक या योसेफाच्या जीवनात तयारी करत होता. त्याच्यानंतर त्याला पोटिफरच्या घरात विकण्यात आलं. तो गुलाम म्हणून तिथे काम करू लागला. त्याच्यानंतर त्याच्यावर आरोप करण्यात आले आणि त्याच्या घरात त्याला थेट जेलमध्ये टाकण्यात आलं. जेव्हा तो जेलमध्ये होता, त्या क्षणालाही त्याला वाटलं नसेल की याच्यातून माझी कधी सुटका होईल का. परंतु लक्षात घ्या, त्याने एक चांगली वृत्ती बाळगली. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. सगळ्या वाईट घटना होत असताना देखील त्याने देवावर विश्वास ठेवला, आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवल्या कारणाने परमेश्वर त्याच्या सोबत होता, परमेश्वर त्याच्या बरोबर होता, आणि जे काही तो करत असे, परमेश्वर त्याच्या हातच्या कामाला यश देत होता. आणि मग एका दैवी योजनेत परमेश्वराने एक असाधारण कार्य केलं. परमेश्वराने असाधारणपणे त्याच्या जीवनात कार्य करून तो इजिप्तचा पंतप्रधान झाला. हे कसं काय शक्य झालं? परमेश्वर पडद्यामागे काहीतरी मोठं कार्य करत असतो. तो मोठ्या गोष्टींची तयारी करत असतो. योसेफाच्या जीवनामध्ये खूप चढ उतारानंतर त्याने पाहिलं एक अलौकिक बढती आणि उन्नती. माझ्या प्रियांनो, आशा गमवू नका. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अशाच मोठ्या पद्धतीने काहीतरी अलौकिक, असाधारण करणार आहे. विश्वास ठेवा. कदाचित तर काही वेळेला आपण म्हणत असाल, मला माझ्या जीवनामध्ये एवढा उशीर का लागत आहे? लक्षात घ्या, देवाकडचा उशीर म्हणजे नाकार नाहीये. परमेश्वराने तुम्हाला नाकारलेलं नाहीये. उशीर म्हणजे परमेश्वर येणाऱ्या आशीर्वादांसाठी तुमची तयारी करून घेत आहे. तो तुम्हाला तयार करत आहे, जे मोठे आशीर्वाद तुमच्या जीवनात येणार आहे. आणि म्हणूनच आपण बायबलमध्ये पाहू शकतो, परमेश्वराने योसेफाला तयार केलं, परमेश्वराने दानियलला तयार केलं, आणि येशू ख्रिस्ताला देखील 30 वर्ष तयार केलं, आणि त्याच्यानंतर 30 वर्षानंतर येशू ख्रिस्ताची सेवा सुरू झाली. हे कसं शक्य झालं? परमेश्वर मोठ्या आशीर्वादांना जेव्हा आपल्या जीवनात घेऊन येत असतो, त्याच्या अगोदर तो आपली तयारी करत असतो. म्हणून तुमचा उशीर म्हणजे तुम्हाला नाकारण्यात आलेलं नाही,
तुमचा उशीर म्हणजे परमेश्वर तुम्हाला तयार करत आहे. जे मोठे आशीर्वाद तुमच्या जीवनात येणार आहे त्याला सांभाळण्यासाठी, त्याला हाताळण्यासाठी तो तुम्हाला सिद्ध आणि तयार करत आहे. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये होत असलेल्या उशिरामुळे तुम्हाला असं वाटत आहे की परमेश्वर कार्य करत नाही, परंतु तो योग्य गोष्टींची रचना तुमच्या जीवनात करत आहे. तो तयारी करत आहे योग्य लोकांना तुमच्या जीवनामध्ये घेऊन येण्यासाठी, योग्य संधींना तुमच्या मार्गामध्ये घेऊन येण्यासाठी, योग्य पद्धतीच्या आशीर्वादांना तुमच्या मार्गामध्ये आणण्याची परमेश्वर तयारी करत आहे. हे सर्व काही तुमच्या मार्गात रचण्याची परमेश्वर तयारी करत आहे. आणि म्हणूनच बायबल आपल्याला सांगतं की आपण निराश होऊ नये आणि हंगामाच्या वेळी भरपूर हंगाम मिळावा या कारणास्तव आपण आताच पेरणीच्या काळामध्ये थकू नये. म्हणूनच परमेश्वर आपल्याला सांगत आहे, आपला उशीर म्हणजे आपलं नाकारणं नाहीये. एखादी गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही याचा अर्थ परमेश्वर काहीतरी मोठं आपल्या जीवनामध्ये घेऊन येत आहे. आपण आशा बाळगली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. काहीतरी अद्भुत आणि मोठं आपल्या जीवनामध्ये घडत आहे. हालेलुया. माझी इच्छा आहे तुम्ही विश्वासाने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या उत्तम गोष्टी आता या क्षणाला स्वीकाराव्या. तुम्ही जिथे कुठे आहात आता विश्वासाने माझ्यासोबत म्हणा, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कार्यरत आहे. माझ्यासोबत म्हणा, इवन या वेळेला आता सध्याला या क्षणाला परमेश्वर मला पाहत आहे आणि तो मोठ्या गोष्टींची रचना माझ्या जीवनात करत आहे. परमेश्वर माझ्या ऋतूंना बदलत आहे. माझ्या मागे म्हणा, मी निराश होणार नाही, मी आशा सोडणार नाही. परमेश्वर माझ्या जीवनात काहीतरी मोठं आणि अलौकिक, जसे आज आता या क्षणाला आपण या घोषणा करत आहात, माझा विश्वास आहे आपण आध्यात्मिक स्तरामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण परमेश्वरापासूनचं बळ प्राप्त करत आहात. पहा, तुमच्या जीवनातली सगळी निराशा निघून जात आहे. तुमच्या जीवनातली असलेली सर्व प्रकारची सगळी दुःखी सगळी भावना आता निघून जात आहे. एक नवीन उमेद तुमच्या जीवनात येत आहे, एक नवीन शक्ती तुमच्या जीवनात येत आहे. काहीतरी मोठं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आता या क्षणाला घडत आहे. हालेलुया. परमेश्वराचे आभार माना, विश्वासाने ग्रहण करा, विश्वासाने घोषित करा, मी निराश होणार नाही, मी आशीर्वादित आहे, मी जीवनामध्ये उच्चतम स्तराला पोहोचीन. परमेश्वराच्या द्वारे मी सर्व काही करू शकतो. देवाचा अनुग्रह माझ्यावर आहे. मोठ्या आणि महान गोष्टी माझ्या जीवनात होताना मी पाहत आहे. पहा, तुम्ही अलौकिक क्षेत्रात प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही आता आशीर्वादित झालेला आहात. पहा, माझा विश्वास आहे जसे या सर्व घोषणा तुम्ही करत आहात, तुमच्या जीवनावरती एक अलौकिक अनुग्रह उतरलेला आहे. परमेश्वर एक महान कार्य आता या क्षणाला तुमच्या जीवनात करत आहे. मी आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करू इच्छित आहे. धन्यवाद आमच्या स्वर्गीय पिता, मी तुझे आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या सर्व पाहणाऱ्या आमच्या विश्वासणाऱ्यांसाठी मी प्रार्थना करत आहे. परमेश्वरा, जे सर्व थकलेले आहेत, जे सगळे निराश झालेले आहेत, जे आपल्या जीवनामध्ये गोंधळलेले आहेत, आज मी अशा सर्वांसाठी तुझा अनुग्रह मागत आहे. जसे त्यांच्या विश्वासाची वाढ होत आहे, जसे विश्वासामध्ये ते प्रवेश करत आहेत, मी प्रार्थना करतो परमेश्वरा, जसं तुझं वचन आज आम्ही ऐकलं की परमेश्वर पडद्याच्या मागे काम करणारा परमेश्वर आहे. आता या क्षणाला परमेश्वरा, जरी त्यांना दिसत नाहीये की परमेश्वर त्यांच्या जीवनात काय करत आहे, तरी देखील ते विश्वासाने पाहू शकतात की परमेश्वर एक मोठं कार्य करत आहे. मी त्यांच्या जीवनावरचे सर्व प्रकारची बंधनं तोडण्यासाठीचा अनुग्रह मागत आहे. आता परमेश्वर त्यांच्यासाठीचे दरवाजे उघडले जाऊ दे, अनुग्रहाचे दरवाजे उघडले जाऊ दे. तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्रदर्शित होऊ दे. परमेश्वरा, तुझा अनुग्रह त्यांच्या जीवनात प्रकट होऊ दे की त्यांच्यासाठीचे योग्य लोक त्यांना भेटावे, योग्य अनुग्रह त्यांना प्राप्त व्हावा, योग्य संधी त्यांना मिळावी, योग्य परमेश्वरा त्यांच्यासाठीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जाऊ दे. धन्यवाद पित्या. परमेश्वरा, माझा विश्वास आहे ज्या सर्व गोष्टींसाठी त्यांना उशीर लागत आहे ते परमेश्वरा साक्ष घेऊन पुढे येऊ दे की या गोष्टींसाठी आम्हाला उशीर लागत होता, परंतु परमेश्वराच्या अनुग्रहाने आम्ही आज साक्ष देत आहोत की परमेश्वर किती चांगला आहे. हालेलुया. सर्व गौरव आम्ही तुला देतो पित्या. येशूच्या नावात आम्ही ही सर्व प्रार्थना मागतो म्हणतोय. आमेन. जर हा मेसेज बघून तुम्ही आशीर्वादित झालेला आहात, तुमच्या जीवनामध्ये फरक तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही अनुग्रहित झालेला आहात,
तर मग या व्हिडिओला शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि अशा कुणाला तरी पाठवा ज्याला या व्हिडिओची गरज आहे. आपल्या आप्तजनांना, मित्रपरिवारांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. गॉड ब्लेस यू.